नमस्कार. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात स्थानिक घडामोडी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जय्यत तयारी सुरू केली असून या कालावधीत राज्यात सर्वत्र मद्य विक्रीवर निर्बंध घालण्यात आले. 8, 9 आणि 10 तसेच मतमोजणी होत असलेल्या 13 मे रोजी मद्य विक्रीवर बंदी घालण्यात आले, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली. याबाबत निवडणूक आयोगाचे संजीव कुमार प्रसाद यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवलंय. नियमांचं उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही आयोगाने म्हटलंय. बहुजन समाजवादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 53 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. बसपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष एम कृष्णमूर्ती हे विधानसभा निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. बेळगाव ग्रामीणमधून यमनाप्पा तळवार, खानापूरमधून BK होनय्या तर कागवाडामधून सुनील शंकर वाघेरे यांना तिकीट देण्यात आले. 12वीच्या पेपर तपासणीला येत्या 5 एप्रिल रोजी सुरुवात होणार असून परीक्षेचा निकाल वेळेत लागावा यासाठी परीक्षा लवकर घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे आठवडाभरातच पेपर तपासणीचं काम हाती घेण्यात आले. दरम्यान 15 दिवसात पेपर तपासणीचं काम पूर्ण केलं जाणार असून पेपर तपासणी केंद्रावर CCTV कॅमेऱ्यांची करडी नजर असणार आहे. तपासणी वेळेत पूर्ण व्हावी यासाठी मूल्यमापकांची संख्या वाढवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी केंद्र उभारणी आणि स्ट्रॉंग रूम संदर्भात जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी RPD महाविद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्ष, पार्किंग व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक तयारी करण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉक्टर MB बोरलिंगया, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भीमा नायक, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर संजीव पाटील, उपविभागीय अधिकारी बलराम चव्हाण, मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. गदग येथील तोंडदार्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने आयोजित केलेल्या TCA हॅकेथॉन स्पर्धेत बेळगावच्या GITचे विद्यार्थी ओम संजय पाऊसकर व श्रीराम नायक यांनी प्रथम क्रमांक मिळवला. या स्पर्धेत एकूण 85 संघ सहभागी झाले होते. मुख्य म्हणजे ही स्पर्धा सलग 24 तास सुरू होती. ओम आणि श्रीराम यांनी हेल्थ केअर हा विषय घेऊन डॅशबोर्ड सादर केला. त्यांच्या या प्रकल्पाला 85 संघांमधून प्रथम क्रमांक देण्यात आला. या यशाबद्दल प्राचार्य व विभाग प्रमुख यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित किनये येथील सरस्वती विद्या मंदिर येथे गुणी विद्यार्थ्यांचा गौरव व 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी SDMC कमिटीचे अध्यक्ष मारुती डुकरे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय मल्ल महेश डुकरे, ग्रामपंचायत सदस्य हेमंत पाटील, अरविंद कीर्तने, श्रीधर गुरव, विनायक पाटील उपस्थित होते. आज बेळगाव शहरातील मराठा मंदिर येथे SC/ST गॅझेटेड ऑफिसर चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आयोजित युवा मार्गदर्शन शिबिरात माजी राज्यसभा सदस्य डॉक्टर भालचंद्र मुंगेकर यांनी व्याख्यान दिलं. या प्रसंगी LR कांबळे, SR खोकाटे व इतर सहभागी झाले होते. बेळगाव APMCत शनिवारी कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. बेळगावात महाराष्ट्रातून येणाऱ्या शेकडो गाड्या दाखल झाल्या असून 200 ते 1000 रुपये प्रति क्विंटल अशा निश्चित दराने कांद्याची विक्री सुरू होती. तसेच टोमॅटो आणि वांगीचे दरही घसरलेत. टोमॅटो 15 तर वांगी 20 रुपये किलो दराने विकली जात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 40 लाख रुपयांपर्यंत घातली आहे. उमेदवारी घोषित झाल्यापासून निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंत निवडणूक आयोगाला खर्चाचा तपशील देणे बंधनकारक असणार आहे. यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला असून उमेदवारांना वेळोवेळी निवडणूक खर्चाचा तपशील आयोगाकडे सादर करावा लागणार आहे. खर्चाची मर्यादा, आयोगाची नियमावली तसेच निवडणूक अटी उमेदवारांना पाळणे बंधनकारक असणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी खात्याने पावलं उचलली असून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत आंतरपीक पद्धतीला चालना दिली जाणार आहे. जिल्ह्यातील 4,15,000 हेक्टर क्षेत्रावर आंतरपीक म्हणजेच मिश्र पीक घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्ह्यात ऊस, भात, गहू, मका, सोयाबीन, ज्वारी, कापूस, तंबाखू आदी पिके घेतली जातात. दरम्यान या पिकांमध्ये आंतरपीक घेण्यात यावं यासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत प्रोत्साहन दिलं जाणार आहे. आजच्या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा तरुण भारत यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जरूर शेअर करा. तसेच दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत.